लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव मनमाड शहरातील नागरिकांना सतत वीज खंडित होण्याच्या आणि वाढीव वीज बिलांच्या समस्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली। या बैठकीस महावितरणचे तडवी साहेब, तळले साहेब, सांगळे साहेब तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते। बैठकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील हांडगे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फराहाद दादा खान, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांनी नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। शहरात वारंवार वीज खंडित होणे, ट्रान्सफॉर्मरचा तांत्रिक बिघाड, वीज ब्रेकर तुटणे तसेच काही भागांमध्ये लोड वाढल्यामुळे नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। त्यासोबतच वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली। शिवसेनेच्या वतीने महावितरण अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करणे, लोड असलेल्या भागात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, वीज पुरवठा सुरळीत करणे आणि नागरिकांना योग्य पद्धतीने वीज बिल देणे याबाबत सूचना देण्यात आल्या। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगितले। या बैठकीस पापा थॉमस, आझाद पठाण, सारिक तांबोळी, संजय कटारिया, मुकुंद झालटे, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, पारस सूर्यवंशी, प्रशांत पाटील, आसिफ पठाण, सचिन दुर्गडे, कुणाल विसापूरकर तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.